समास 3 निस्संदेह निरूपण. मागच्या समासात शेवटच्या ओवीत ज्ञानी पुरुष करून काहीच न करावे असा असतो असा उल्लेख ऐकून श्रोत्याला प्रश्न पडला की करून अकर्ता, भोगून अभोगता असं कसं शक्य आहे. असेच प्रश्न पडतात कारण अज्ञानी मनुष्य ज्ञानी माणसाची अंतरस्थिती जाणू शकत नाही. अज्ञानी माणसाजवळ केवळ दृश्याचा अनुभव असतो आणि त्याला जे दिसते ते सर्व सत्य वाटते. म्हणूनच त्याला ज्ञानाची गूढ स्थिती कळत नाही. आपल्या अनुभवानुसार तो सर्व गोष्टींचे अर्थ लावतो. तरी असे न करता आपण ज्ञानी माणसासारखे व्हावे, केवळ देहाने नव्हे तर अंतरंगाने. नाहीतर जन्ममरण अज्ञान संपणार नाही. श्रीराम. श्रोती केला अनुमान, ऐसे कैसे ब्रह्मज्ञान. काहीच नाही असोन, हे केवी घडे. सकळ करून अकर्ता, सकळ भोगून अभोगता. सकळामध्ये अलिप्तता, येईल कैसी. कुटून नाही कुटिला, रडोन नाही रडला. कुंथोन नाही कुंथिला, योगेश्वर. ऐसा श्रोतयांचा अनुमान, श्रोती घेतले आडरान. आता याचे समाधान, केले पाहिजे. वक्ता म्हणे सावध व्हावे, तुम्ही बोलता बरवे. परी हे तुमच्याच अनुभवे, तुम्हास घडे. ज्याचा अनुभव जैसा, तो बोलतो तैसा. संपदे विण जो दिवसा, तो निरार्थक. नाही ज्ञानाची संपदा, अज्ञान दारिद्र्ये आपदा. भोगिल्याच भोगी सदा, शब्द ज्ञाने. योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे. महाचतुर तो चतुरे, ओळखावा. झडपला तो देहधारी, आणि देहधारक पंचाक्षरी. परंतु दोघा एकसरी, कैसी द्यावी. तैसा अज्ञान पतित, आणि ज्ञानी जीवन्मुक्त. दोघे समान मानील तो युक्त, कैसा म्हणावा. आता असो हे दृष्टांत, प्रचित बोलो काही हेत. येथे श्रोती सावचित्त, क्षण एक व्हावे. जो ज्ञाने गुप्त झाला, जो विवेके विराला. जो अनन्यपणे उरला नाहीच काही. तयास कैसे गवसावे, शोधू जाता तोची भावे. तोची होता म्हणावे, न लगे काही. दिसतो तरी देहधारी, परी काहीच नाही अंतरी. तयास पाहता वरी वरी, कळेल कैसा. तो परमात्मा केवळ, तयास नाही मायामळ. अखंड हेतूचा विटाळ, झालाच नाही. ऐसा जो का योगी राज, तो आत्मा सहजी सहज. पूर्ण ब्रह्म वेद बीज, देहाकारे कळेना. तयास जन्म मरण व्हावे, ते तो नव्हेची स्वभावे. नाहीच ते आणावे, कोठून कैचे. माध्यांनी थुंकिता सूर्यावरी, तो थुंका पडेल आपणाच वरी. दुसऱ्यास चिंतिता अंतरी, आपणास घडे. ज्ञानी तो सत्यस्वरूप, अज्ञान देखे मनुष्य रूप. भावा सारिखा फळद्रूप, देव तैसा. देव निराकार निर्गुण, लोक भाविती पाषाण.
पाषाण फुटतो निर्गुण फुटेल कैसा। देव सदोदित संचला लोकी बहुविध केला, परंतु बहुविध झाला हे तो घडेना। तैसा साधू आत्मज्ञानी बोधे पूर्ण समाधानी, विवेके आत्मनिवेदनी आत्मरूपी। जळोन काष्ठाचा आकार अग्नी दिसे काष्ठाकार, परी काष्ठ होईल हा विचार बोलोच नये। बीज भाजले उगवेना, वस्त्र जळाले उकलेना, ओघ निवडिता निवडेना गंगेमध्ये। मुळी सर्पाकार देखिली, एक भ्याला एके ओळखिली, दोघांची अवस्था लेखिली सारिखीच कैसी। आता तुटला अनुमान, ज्ञानियास कळे ज्ञान, अज्ञानास जन्म मरण चुकेची नाम। एका जाणण्यासाठी लोक पडिले अटाटी, नेणपणे हिमपुटी होती जन्म मृत्ये। तेची कथानुसंधान पुढे केले परिच्छिन्न, सावधान सावधान म्हणे वक्ता। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्संदेह निरूपण नाम समास्तिस्रा। श्रीराम।